त्याने आधीच जाहीर केलं होतं, एक लक्षात घ्या की मी पुन्हा निवडणूक लढणार नाही हे त्यांनी निरोपाचं भाषण करताना सांगितलं होतं. आणि एका पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याने आपली जागा दिली. ही एक चांगली परंपरा आणि पॉइंट आहे. अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते होते, उत्तम काम करतात. मराठवाड्यात त्यांचं संघटनात्मक काम आहे, त्याच्यामुळे योग्य निवड झाली. काँग्रेस उमेदवार देण्याची तयारी देत आता. दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय. जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले. सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं. उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार देईन, त्याला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडी म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत. महायुती याचा फायदा घेण्याच्या तयारीत दिसतंय. अधिकचा उमेदवार देतील असं एक शक्यता देऊ त्या. आमच्याकडे पुरेसं मतदान आहे आणि मतदान आमचं एकत्र राहील. बिनविरोध होण्याची शक्यता आहे की होईलच आता निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही सगळ्याची तयारी ठेवतो. मतदान झालं तरी आम्ही सर्वाधिक मताने जिंकू. आम्हाला जी आमच्याकडे जी मतं आहेत ती एवढंच मी सांगतो. ठीक. थँक्यू.